पिनाकी फाउंडेशन वास्तव कट्टा द्वारा आज आयोजित केलेल्या गुणवंत आणि यशवंतांच्या सत्कार सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले गंगाखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री रत्नाकर गुट्टे साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून आज आपण इथे एकत्र आलो ते या आजच्या कार्यक्रमाचे संयोजक माझे मित्र श्री सुनील गुट्टे, त्यांच्या सुविद्य पत्नी सोनम, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी अधिकारी, पिंपरी चिंचवडचे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री शेखर सिंग, माझी पत्नी डॉक्टर पल्लवी दराडे आणि आज आपण आवर्जून उपस्थित असलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि UPSC आणि MPSC मध्ये यशस्वी झालेले सर्व स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी झालेले सर्व गुणवंत यशवंत, मी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खूप महत्त्वाचा टप्पा आपण आपल्या आयुष्यातला पार केलेला आहे आणि या महत्त्वाच्या टप्प्यावरती निवड करताना आपण योग्य निवड केलेली आहे. जसं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी वगळून मी काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. प्रदीर्घ कालावधीतल्या सेवेनंतर जवळजवळ 27 वर्ष माझी सेवा झाली आहे. 27 वर्षाच्या सेवेतले अनुभव मी तुम्हाला काही सांगेन. त्या अनुभवातून आपल्याला ज्या योग्य वाटतात त्या आपण निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये 30-35 वर्षामध्ये आपल्याला उपयोगी पडतील आणि त्या पद्धतीने आपण जर काम केलं तर मला वाटतं की 35 वर्षानंतर आपण ज्यावेळेला शासन सेवेतून सेवानिवृत्त व्हाल त्यावेळेला आपल्याला ज्या उद्देशाने आपण या सेवेमध्ये आलो होतो त्याचं एक वेगळ्या पद्धतीचं समाधान मला वाटतं आपल्याला प्रत्येकाला मिळत असतं. आणि हे करत असताना आमदार साहेबांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या. त्यांनी सांगितलं की ज्या गोष्टी मी बोलायला नको होत्या व्यासपीठावरून त्या देखील त्यांनी आपल्याला सांगितल्या. या प्रत्येकाला मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकालाच ह्या सर्व गोष्टी माहीत आहेत. स्पर्धा परीक्षा शेखरनी जसं सांगितलं की स्पर्धा परीक्षा ही खूप चांगली संधी आहे, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. अतिशय तरुण वयामध्ये आपल्याला आपल्या स्वतःच्या करिअरसोबतच एक खूप मोठं रेकग्निशन समाजामध्ये लोकांमध्ये त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळत असतं आणि या रेकग्निशन बरोबरच आपलं स्वतःचं करिअर करत असतानाच सामाजिक बांधिलकीची जर जाणीव आपण ठेवली, जसं सुनीलने सांगितलं की ती सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून जर आपण समाजाच्या ऋणातून अंशतः उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून ह्या पदावरती प्रत्येक वेगवेगळ्या पदावरती आपल्या पोस्टिंग होतील त्यावरती काम करत असताना जर काम केलं तर मला वाटतं की आपण ज्या उद्देशाने या सेवेमध्ये आलात त्याचं खऱ्या अर्थाने चीज झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी चांगली मला वाटतं की या संपूर्ण जगामध्ये किंवा भारतामध्ये अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा नाही की ज्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं स्वतःचं तर कल्याण होतंच, आपलं करिअर होतंच, चांगल्या पद्धतीने करिअर, मान सन्मान आणि त्याचबरोबर लोकांचं काम करण्याची, सामाजिक काम करण्याची संधी आपल्याला मिळते. अतिशय तरुण वयामध्ये अगदी 30मध्ये असताना तुम्ही जिल्हा परिषदेचे CO UPSCच्या माध्यमातून जर स्पर्धा परीक्षेत जर आला तर जिल्हा परिषदेचे CO होतात. जिल्हा परिषदेचे CO म्हणून काम करत असताना ते एक मिनी मंत्रालय असतं, जिल्हा स्तरावरचं एक मिनी मंत्रालय असतं आणि ज्यामध्ये तुम्ही कोणताही विभाग घ्या आणि तो विभाग जो मंत्रालयात आहे तो विभाग तुमच्या हाताखाली असतो. मग तो पाणी पुरवठा असेल, बांधकाम असेल, शालेय शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, आरोग्य असेल, ॲग्रिकल्चर असेल, हेल्थ असेल, कोणताही विभाग असला तरी तो आपल्याला त्या जिल्हा स्तरावरनं आपण तो आपल्या ताब्यात असतो आणि आपण खरोखर लोकांसाठी खूप चांगल्या पद्धतीने शेवटच्या घटकापर्यंत आपल्या गावामध्ये ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू शकतो. पाणी पुरवठा त्या गावामध्ये पाण्याची योजना नसेल पाणी पुरवठा पोहोचू शकतो, रस्ते नसतील रस्त्याची योजना आपण पोहोचू शकतो, त्या गावामध्ये शौचालय नसतील, शाळा नसतील, चांगल्या पद्धतीचे शाळा असूनही शिक्षक जात नसतील, शिकवत नसतील तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल असं मला वाटतं आणि काम करू शकतो आपण. मी असाच रायगड जिल्हा परिषदेमध्ये CO असताना मी आपल्याला माझा अनुभव सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये 33 जिल्हा परिषद आहेत. त्या 33 जिल्हा परिषदामध्ये मी ज्यावेळेला 2002 साली रायगड जिल्हा परिषदेला CO होतो ती रायगड जिल्हा परिषद 33वी होती, म्हणजे सर्वात शेवटी होती तळात. सर्वच पॅरामीटरमध्ये कोणताही विषय घेतला तरी रायगडचा हा जिल्हा शेवटचा होता. मी तुम्हाला सांगतो अवघ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर मेहनत केली, काम केली तर 33 वरनं आम्ही 12व्या नंबरवरती आलो सर्वच पॅरामीटरमध्ये. मी खूप
काम करण्यासाठी खूप स्कोप आहे, खूप काही करता येतं. त्यामध्ये मी काही फोकस एरिया ठेवले होते. त्यात सगळ्यात महत्त्वाचं एक मी शिक्षण ठेवलं होतं. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण जर आपण दिलं चांगल्या पद्धतीचं, तर मला वाटतं की त्यांचं भविष्य अतिशय चांगल्या पद्धतीने उज्ज्वल होऊ शकतं. तर त्या दृष्टिकोनाने त्यावरती आम्ही काम केलं आणि मला माझ्या जिल्हा परिषदेच्या माझ्या जिल्ह्यातील शिक्षकांनी खूप मोलाची साथ दिली. त्यांचं टीचर्स ट्रेनिंग मोठ्या प्रमाणावरती आम्ही घेतलं. टीचर्स ट्रेनिंगच्या माध्यमातून मास्टर ट्रेनर्स तयार केले. मास्टर ट्रेनर्स करून त्यांची सामाजिक बांधिलकीची जाणीव जागृत केली. जसं रत्नाकर कुटे साहेबांनी सांगितलं की इंद्रजित देशमुख सारखे चांगले प्रभावी वक्ते कार्यकर्ते, असाच एक कार्यकर्ता आणि वक्ता आपल्या जळगावमध्ये देखील अपंगांसोबत काम करणारा यजुवेंद्र महाजन अशा काही शिक्षकांना बोलवलं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यशाळा घेतल्या. अगोदर कार्यशाळेला जाण्यासाठी शिक्षक सगळे लोक विरोध करत होते. त्यांचा खूप विरोध होता मला की आम्हाला आमचे CEO अशा वेगवेगळ्या कार्यशाळेला ट्रेनिंगला का पाठवत आहेत, जे आमचं काम नाही त्याच्या ट्रेनिंगसाठी का पाठवतात. स्वच्छ भारत मिशन त्यावेळेला नव्हतं. त्यावेळेला आपला संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू होतं आणि निर्मळ ग्राम पुरस्कार त्यावेळेला सुरू झालेलं होतं. त्यासाठी मी ट्रेनिंगला पाठवायचो. ट्रेनिंगला जाताना शिक्षक तयार नसायचे, पण ट्रेनिंगवरनं 5 दिवसाच्या ट्रेनिंगवरनं आल्यानंतर मला एवढा चांगला फीडबॅक मिळाला की सर हे 5 दिवसांच्या ऐवजी आपण 10 दिवसांचं का करत नाही. म्हणजे अशा पद्धतीने लोकांचं परिवर्तन करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीमध्ये जो रायगड जिल्हा सगळ्यात शेवटी असायचा, तो रायगड जिल्हा राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती स्पर्धा परीक्षेमध्ये आला. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सुद्धा आला. म्हणजे आपण आपल्या शिक्षकांमध्ये, आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये खूप कॅपॅसिटी, खूप मेहनत घेऊन खूप काही ते करू शकतात. तर आपण त्यांना किती चांगल्या पद्धतीने मोटिवेट करतो, कशा पद्धतीने त्यांना आपण गायडन्स करतो, तर त्यावरती खूप अवलंबून असतं. ह्याच शिक्षकांना तुम्ही कुठलंही काम सांगा. माझ्यासोबत बऱ्याच अधिकाऱ्यांचा अनुभव आहे, तुमचा देखील अनुभव यापुढे येईल की आमचं शालेय शिक्षणाशी संबंधित काम नाही, आम्हाला तुम्ही शिक्षणाव्यतिरिक्त काम देऊ नका, यासाठी त्यांचं आंदोलन सुरू असतं. ते भांडत असतात. तुम्हाला सांगेल माझा अनुभव एक्झॅक्टली अपोजिट होता. शिक्षणाव्यतिरिक्तही शिक्षण तर त्यांनी चांगलं काम केलंच, ते 4थीच्या आणि 7वीच्या स्कॉलरशिपच्या निकालावरून आम्हाला कळालंच. त्याही व्यतिरिक्त जाऊन खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी खूप चांगलं काम केलं. पाणी अडवा पाणी जिरवा हे त्यांचं काम नसतानाही रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अभिनव उपक्रम केला की त्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5,000पेक्षाही जास्त वनराई आणि कच्चे बंधारे आम्ही पावसाळा संपल्यानंतर बनवले. आणि ज्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दुसरं शेतीचं भाजीपाल्याचं पीक रायगड जिल्हा मुंबईला जवळ असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती घेतलं आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं इन्कम मिळाला. यात सर्वात अग्रभागी जे होते तर ते शिक्षक होते. शिक्षकांनी अगदी हाफ पॅन्ट आणि टी-शर्ट्स घालून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन गणी बॅग्स गोळा केल्या. गणी बॅग्स गोळा करून कच्चे आणि वनराई बंधारे बांधले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं काम श्रमदानातून, ज्या कामाचं आम्ही मूल्यांकन केलं त्यानंतर ते जवळजवळ 600 कोटी रुपयाचं काम या लोकांनी श्रमदानातून केलं. म्हणजे शिक्षकांना आपण मोटिवेट जर केलं तर ते सगळीच कामं ते स्वतःहून करतात, प्रेमाने करतात, आदराने करतात. हा माझा अनुभव आहे. एवढंच मी सांगेन की आपण त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने बघतात, त्यांना कशा पद्धतीने मोटिवेट करतो ते खूप महत्त्वाचं आहे. आपण आता सर्व्हिसमध्ये आलात, हुशार असल्याशिवाय आपलं UPSC आणि MPSCमध्ये सिलेक्शन होत नाही. त्यामुळे मला वाटतं की तुमच्या बुद्धीचं आता काम झालेलं आहे. आता तुमची बुद्धी जरा थोडं बाजूला ठेवून लेट युअर हार्ट रूल ओव्हर युअर हेड. तुम्ही डोक्याने काम तर करणारच आहात, पण डोकं थोडा लोकांशी संवाद साधत असताना, लोकांची कामं करत असताना जर तुमच्या हार्टनी जर तुमच्या डोक्यावरती जर रूल केलं तर मला वाटतं यू विल बी व्हेरी सेन्सिटिव्ह ऑफिसर, यू विल बी व्हेरी गुड ऑफिसर. आणि तुम्ही लोकांच्या गरजा समजून घेऊ शकाल, डिलिव्हर करू शकाल, लोकांना न्याय देऊ शकाल, जे आमदार साहेबांना अपेक्षित आहे. इथं बसलेल्या प्रत्येक मुलांनी सर्व्हिसमध्ये येताना अशाच पद्धतीने मी काम करेल असं ठरवलेलं असतं. कालाच्या ओघामध्ये आपण काही वेळेला चुका होतात, परंतु त्या चुका झाल्यानंतरही परत मार्गक्रमण करताना योग्य मार्गावरती येणं, योग्य लोकांच्या संगतीमध्ये राहणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. हे जर केलं तर मला वाटतं की तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं आहे, कोणत्या दिशेने जायचं आहे, सर्वच मार्ग मोकळे असतात. गोटे सरांनी सांगितलंच आहे, आमदार साहेबांनी, की तुम्ही शिफारशीसाठी पोस्टिंगसाठी कोणाकडे जाऊ नका. खरंच जाण्याची आवश्यकता पडत नाही. मी माझा स्वतःचा अनुभव सांगेल तुम्हाला. 27 वर्षाचा मला कुणाकडे जावं लागलं नाही आणि मी म्हणेल की मी खूप नशिबान होतो, लकी होतो. मागचे फक्त 2.5 वर्ष जर सोडले
2019मध्ये त्या 2.5 वर्षाचा जर कालावधी सोडला तर मला सतत खूप चांगल्या पोस्टिंग शासनाने दिल्या. सर्वच 27 वर्षामधले फक्त 2.5 वर्ष सोडून खूप मोठ्या मोठ्या पदांवरती मला संधी मिळाली आणि ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी मी माझ्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण देशामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की फक्त 5,000पेक्षाही कमी IAS ऑफिसर आहेत. एवढे कमी IAS ऑफिसर संपूर्ण एवढा मोठा देश चालवत आहेत. त्यामुळे तुमच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे मी सांगेन. आणि हे काम करत असताना आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली इंटिग्रिटी. काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही आणि जे होऊ शकत नाही कशामुळे होऊ शकत नाही हे समजून सांगण्याची आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे. आणि ती जर क्षमता असली तर मला वाटतं कुठलाही पॉलिटिशियन चुकीच्या कामाचा आग्रह धरत नाही. हा माझा 27 वर्षाचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. आणि काम नाही केलं म्हणून माझी आत्तापर्यंत तरी एकदाही बदली झालेली नाही हे मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी वेळेच्या अगोदर माझी कुठेच बदली झालेली नाही. सर्व ठिकाणी माझे स्टेबल टर्म्स राहिले आहेत, स्टेबल टेन्युअर राहिले आहेत. 2.5-3 वर्ष प्रत्येक पदावरती मी काम केलेलं आहे. आणि त्या 3 वर्षानंतर देखील लोकांची इच्छा असायची की मी त्या ठिकाणी राहावं, काम करावं. परंतु आपला शासनाचा नियम आहे की 2 वर्षानंतरच बदली झाली पाहिजे, शासनाचा नियम आहे. आणि 3 वर्ष जर झाल्यानंतर तर आपल्या बऱ्याच ओळखी होतात. आणि बऱ्याच ओळखी झाल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला नियमामध्ये न बसणारी देखील कामं करण्याचा लोभ आपल्याला देखील व्हायला लागतो. कारण त्या माणसासोबत आपला देखील लोभ सुरू झालेला असतो. तर त्यामुळे शासनाने असे काही नियम केलेले आहेत ते अतिशय चांगले नियम आहेत. मी तर नाशिक जिल्ह्यातला असून मी संपूर्ण महाराष्ट्रभर 27 वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये फिरलो. अगदी इकडे साऊथच्या बॉर्डरला, कर्नाटकच्या बॉर्डरला मी कोल्हापूर जिल्ह्याला जिल्हाधिकारी होतो. तिकडे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बॉर्डरला नागपूर जिल्ह्यात देखील जिल्हाधिकारी होतो. माझा स्वतःचा जिल्हा सोडून, नाशिक जिल्हा सोडून मी सगळीकडे काम केलं आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, आणि मी कधीही माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये पोस्टिंग मागितलं नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांना परिचित असेल की ज्यावेळेला आत्ताचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला मी त्यांचा सचिव देखील होतो 5 वर्ष कालावधी. मला पाहिजे असेल माझ्या जिल्ह्यात मला काय पोस्टिंग मिळू शकलं नसतं असं नाही, केव्हाही मिळू शकलं असतं, पण मी कधीही पोस्टिंग मागितलं नाही. आत्ता देखील मला पोस्टिंग मिळू शकतं, पण मी माझ्या नाशिक जिल्ह्यात मी स्वतःहून कधीही पोस्टिंग मागितलं नाही. ज्या ठिकाणी शासनाने मला पोस्टिंग दिलं त्या ठिकाणी मी त्या पदावरती, त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला वाटतं की मी आजच्या या दिनाच्या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगेन, कोणतीही पोस्ट असू द्या, कोणताही जिल्हा असू द्या, कोणतंही राज्य असू द्या, तुम्हाला शासनाने जी दिलेली जबाबदारी आहे ती जर तुम्ही प्रामाणिकपणे जर पार पाडली तर मला वाटतं की तुमच्यावरती लोक खूप भरभरून प्रेम करतात. तुम्हाला आयुष्यात लोक कधीच विसरत नाही. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काम केलेले त्या जिल्ह्यातले लोक तुम्हाला तुमची बदली झाल्यानंतरही 5-10 वर्षानंतरही येऊन भेटत असेल तर तीच तुमची पावती आहे, ती मी तुम्हाला सांगेन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या अगोदरही माझ्या मिसेसनी सांगितलं, गोटे साहेबांनी सांगितलं, शेखरनी सांगितलं की व्हॉट इज इम्पॉर्टंट इज युअर रेप्युटेशन इन फर्स्ट 10 years दॅट ट्रॅव्हल्स मच फास्टर दॅन यू. तुम्ही कशा पद्धतीचे अधिकारी आहात हे तुमच्या सबऑर्डिनेट ऑफिसर्सला, त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि लोकांना देखील माहीत असतं तुम्ही त्या ठिकाणी पोचण्याच्या अगोदरच. त्यामुळे तुमच्या आयुष्यातले पहिले सुरुवातीचे 10 वर्ष खूप महत्त्वाचे आहे. खूप मेहनत करा, खूप काम करा, आणि ह्या 10 वर्षामध्ये तुम्ही जेवढी मेहनत कराल, जेवढं काम कराल, जेवढं नाम कमवाल, त्यावरतीच उरलेली 20-25 वर्ष तुमची सुखात तुम्हाला घालवायची आहेत की दुःखात घालवायची आहेत ते तुम्ही ठरवू शकाल. 10 वर्षामध्ये केलेले मेहनत मला वाटतं उरलेली 20-25 वर्ष तुम्ही अतिशय सुखात सर्व्हिस घालवू शकता, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकता. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छिन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. या सेवेमध्ये, या सर्व्हिसमध्ये आलात तर आपल्या जे काही पद असेल त्या पदावरती काम करत असताना त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. आणि आमच्यासारख्या काही अधिकाऱ्यांच्या सानिध्यात तुम्ही आल्यानंतर त्या पोस्टिंग करत असताना तुम्हाला कुठे फार ठिकाणी जायची गरज पण पडत नाही. आम्ही स्वतः देखील चांगल्या अधिकाऱ्यांची नावं रेकमेंड करत असतो, चांगल्या अधिकाऱ्यांना पोस्टिंगमध्ये. आणि आमचं बऱ्याच
गायकवाड आपलं गुट्टे साहेबांसारखे आमदार खासदार देखील आमचं बरंचसं ऐकतात, मंत्री देखील ऐकतात. त्यामुळे तुम्हाला फार ठिकाणी जाण्याची गरज नसते, रेकमेंडेशनची गरजसुद्धा नसते. जर तुम्ही चांगलं काम केलं, चांगल्या ठिकाणी निश्चित चांगल्या ठिकाणी पोस्टिंग होत राहतं, चांगले पोस्टिंग मिळतात, चांगल्या संधी मिळतात. पण ती संधी मिळाल्यानंतर त्या संधीचा उपयोग कसा करून घ्यायचा ते तुमच्या हातात आहे. संधी परत परत मिळत नसते. मिळालेल्या संधीचं चीज आपण प्रत्येकाने केलं पाहिजे, एवढंच मी आजच्या दिनाच्या निमित्ताने सांगेल. आणि आयोजकांनी आजच्या या कार्यक्रमाला मला बोलावलं, आपल्यासोबत सुसंवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि मी स्वतःहून जास्त बोलण्यापेक्षा मी एवढं सांगेन की आपल्याला काही प्रश्न असतील तर ते विचारायला हरकत नाही. ते प्रश्नांची उत्तरं प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण करू. महाराष्ट्र शासनाने आपल्याकडे कल्चर नाही, शेकांनी सांगितलं त्याप्रमाणे की आता ते बघतात की MPSCच्या माध्यमातून आलेले डेप्टी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, डेप्टी COs त्यांच्यामध्ये देखील UPSC होण्याचं पोटेन्शियल आहे. अगदी बरोबर आहे, 100% बरोबर आहे. खूप चांगलं पोटेन्शियल आहे महाराष्ट्रीयन लोकांमध्ये. आपली एज्युकेशनल सिस्टीमसुद्धा खूप चांगली आहे. परंतु आपण त्या परीक्षेकडे कधी बघितलंच नाही किंवा ते आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आपल्याला वाटायचं. आणि त्यामुळे आम्ही ज्यावेळेला सर्व्हिसेसमध्ये आलो त्यावेळेला अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके महाराष्ट्रीयन UPSCमध्ये पास व्हायचे. आता संख्या ती वाढलेली आहे सुदैवाने. क्लासेस त्यामध्ये चाणक्य, पुण्यामध्ये युनिक अकॅडमी असे चांगल्या पद्धतीचे क्लासेस पुणे आणि इतर ठिकाणी, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई या ठिकाणी सुरू झाले. त्यामुळे मराठी टक्का देखील या स्पर्धा परीक्षेमध्ये वाढला आहे. 1986 साली महाराष्ट्र शासनाने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून UPSCच्या माध्यमातून मराठी मुलं येत नाही म्हणून प्री IAS ट्रेनिंग सेंटर सुरू केल्यात. स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर 4 ठिकाणी, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई. चारही ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या फारशा फॅसिलिटीज नव्हत्या. छोट्या छोट्या बॅरेक्समध्ये आपल्या इन्स्टिट्यूट सुरू झाल्या होत्या. तुम्हाला सांगतो की करण्यासाठी स्काय इज द लिमिट. एक छोटंसं उदाहरण सांगतो. मी कोल्हापूरला जिल्हाधिकारी असताना डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग फंडमधनं 8.5 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी असलेली जी SIC होती ती राजाराम कॉलेजमध्ये होती. तिथे मुलांना राहण्यासाठी व्यवस्था नव्हती, लायब्ररी नव्हती आणि टीचिंगसाठी रूम्स नव्हत्या. मी 8.5 कोटी रुपये खर्च करून राजाराम कॉलेजमध्येच चांगला पण 100 मुलींना आणि 100 मुलांना राहण्यासाठी हॉस्टेल्स बनवलं, स्टेट ऑफ आर्ट लायब्ररी बनवली, टीचिंग रूम्स बनवल्या. आणि तिथून मला आता मुलं फोन करून सांगतात की सर तुम्ही अकॅडमी बनवल्यामुळे आम्ही इथं शिकतो आहे आणि आमचं आता सिलेक्शन झालं आहे. अतिशय आनंदाची बाब आहे. मला तर माझ्या अगोदर खूप जिल्हाधिकारी होऊन गेले तिथे. 86 साली महाराष्ट्र शासनाने उपक्रम सुरू केला. त्यासाठी 2005ची वाट बघण्याची आवश्यकता नव्हती. मला वाटतं खूप मोठा कालावधी गेला तो 1986 ते 2005. त्यामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं. त्यानंतर नागपूरला देखील जिल्हाधिकारी म्हणून गेल्यानंतर नागपूरला तीच परिस्थिती होती. त्या ठिकाणी देखील DPDCमधनं परत मी त्या ठिकाणी 8.5 कोटी रुपये खर्च करून 100 मुलांना राहण्याचं वसतिगृह बनवलं, स्टेट ऑफ आर्ट लायब्ररी बनवली. तिथेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आपले मुलं स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअरच्या माध्यमातून पास होत आहेत. 2 ठिकाणी माझं पोस्टिंग झालं नाही, औरंगाबाद आणि मुंबई. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या राहिल्या आहेत. तुमच्यापैकी कोणीतरी जाईल आणि ते करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दोन्ही अकॅडमी आपल्याला केल्या पाहिजेत. औरंगाबाद आणि नागपूर, मुंबईच्या देखील अकॅडमी चांगल्या पद्धतीच्या झाल्या पाहिजेत. मुंबईची तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अतिशय छोट्या लहानशा जागेमध्ये बॅरॅकमध्ये आणि 20-25च मुलं त्या ठिकाणी राहू शकतात. मुंबईत तर माझं म्हणणं आहे की कमीत कमी 500 मुलं आणि 500 मुलींची राहण्याची व्यवस्था जोपर्यंत महाराष्ट्र शासन करणार नाही तोपर्यंत मला वाटतं की महाराष्ट्रातले मराठी मुलं UPSCच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती येणं आपल्याला दिसणार नाही. अतिशय करणं गरजेचं आहे मला वाटतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप करण्यासारख्या आहे. मेट्रो रेल आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असेल की मुंबईला देखील दिल्लीसोबतच मेट्रो होणं खूप गरजेचं होतं. आपल्याकडे सबर्बन ट्रेन्स आहेत, 330 ट्रेन्स आहेत. ह्या 330 ट्रेनच्या माध्यमातून मुंबईमध्ये दररोज यांची कॅरिंग कॅपॅसिटी फक्त 40 लाख लोक आहेत दररोज. 40 लाख लोकांची कॅरिंग कॅपॅसिटी असताना 70 लाख लोक दिवसातून दररोज जा ये करतात. 70 लाख लोक जा ये करत असताना दरवर्षी साधारणपणे 3 ते 3.5 हजार लोक आपला जीव गमावतात या ओव्हरक्राऊडिंगमुळे. आणि या ओव्हरक्राऊडिंगमुळे साधारणपणे म्हणजे 3 ते 3.5 हजार म्हणजे दररोज साधारणपणे 10 ते 12 लोकांचा जीव जातो. ही अतिशय वाईट दुर्दैवी घटना आहे. या घटनेने प्रेरित होऊन त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आम्ही काम केलं आणि मुंबईमध्ये आम्ही अवघ्या 2.5 वर्षामध्ये कोणताही मोठा प्रकल्प, मेट्रो रेल प्रकल्प करायचा म्हटलं की त्याचा DPR तयार करून
राज्य आणि केंद्र शासनाच्या कॅबिनेटचा अप्रूव्हल आणण्यासाठी कमीत कमी 2.5 ते 3 वर्ष लागतात। आम्ही 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 12 मेट्रो रेल्वेचे प्रकल्प, त्यांचे DPR तयार केले, त्यांचे राज्य आणि केंद्र शासनाचे अप्रूव्हल आणून 9 मेट्रो रेल्वेची कामं सुरू केली, ज्याला कमीत कमी 15 ते 20 वर्ष लागले असते, ते काम आम्ही 2.5 वर्षामध्ये करू शकलो। एवढी क्षमता आपल्यामध्ये असते। मग मी आवर्जून सांगू इच्छितो की हे त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि त्यांनी दिलेलं फ्रीडम, त्यामुळे करू शकलो। अधिकाऱ्यांची प्रामाणिकपणा आणि त्याची काम करण्याची क्षमता, पॉलिटिशियन लोक खूप हुशार असतात, ते अतिशय चांगल्या पद्धतीने लवकर ओळखतात आणि कोणाला काय जबाबदारी दिली पाहिजे ते अतिशय ओळखूनच आणि किती विश्वासाने कोणावरती किती विश्वास ठेवायचा ते देखील त्यांना माहीत असतं। तर मला वाटतं की त्या पद्धतीने जर आपण काम केलं आणि सुदैवाने माझ्या 27 वर्षामध्ये मला असा एकही पॉलिटिशियन भेटला नाही की ज्याचा माझ्यावरती विश्वास नव्हता। माझी कुठलीही फाईल न वाचता सर्वच पॉलिटिशियनने आतापर्यंत सही केलेली आहे। एवढा त्यांना विश्वास होता की मी चुकीची फाईल त्यांच्याकडे घेऊन जाणार नाही, चुकीचे अप्रूव्हल घेणार नाही, जे काही लोकांचे हिताचे आहे आणि जे केलं पाहिजे अशाच गोष्टींवरती मी अप्रूव्हल घेईल। अशा पद्धतीने जर तुम्ही काम करत गेला, तुमचं रेप्युटेशन जर लोकांपर्यंत पोहोचलं, तर मला वाटतं की प्रशासनामध्ये काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं पॉलिटिकल प्रेशर येत नाही, कुठल्याही प्रकारची चुकीची कामं आपल्याला करावी लागत नाही आणि पोस्टिंगसाठी देखील इकडे तिकडे फिरावं लागत नाही। एवढंच मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो। पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो, संयोजकाचे आभार मानतो, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।